नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आनंद कुदळे आरके मिल्किंग मशीन या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर तो व्हिडिओ कशा पद्धतीने बघा. बरेचशा वेळा मिल्किंग करत असताना मिल्किंग मशीनचा पाईप हा आपल्याला असा पिवळा पडलेला दिसतो. एवढा पिवळसर असतो तर ह्या पिवळसर पडण्याचं कारण काय आहे? हा कडक झालेला असतो, त्याची काही कारण आहेत आणि अशा छिन्न विच्छिन्न अवस्थेत रेषा पडलेल्या असतात. तर शेतकरी मित्रांनो, एकच पहिलं कारण तुम्हाला महत्वाचं सांगतो की ज्यावेळेस आपण दूध काढत असतो, गाईच्या सडातून जे दूध येत असतं आणि ह्याचा जो फ्लो असतो तो कॉन्स्टंट फ्लो असतो आणि ह्याच्यातील त्या दुधामधील मलाई जे आहे ते ह्या पाईप मध्ये थोडी 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 पद्धतीने चिकटत असते. चिकटत असताना आपण काय याच्याकडे दुर्लक्ष करतो का? बऱ्याचशा वेळा कामाच्या गडबडीत व्यापामध्ये आपण हा पाईप किंवा जो मशीन आहे तो क्लस्टर पूर्णपणे धुत नाही आणि म्हणतो जाऊ द्या, उद्या धुवूया. पण ज्यावेळेस उद्याच्या दृष्टीनं जात असतो त्यावेळेस ह्याच्याकडे अशीच फॅट डिपॉझिट झालेली असते आणि फॅट जे आहे ते पूर्णपणे ह्याला येलोइशपणा कलर आणण्याचं काम करत असते. नेहमी पाईप हे क्लीन पाहिजे, स्वच्छ पाहिजे, ट्रान्सपरंट पाहिजे. तो पाईपचा ब्रश जो असतो तो त्याचा वापर करत नाही. उन्हाळा, पावसाळी, हिवाळा हे 3 ऋतूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ह्याच्यावर परिणाम होत असतो. उन्हाळ्यातलं टेम्परेचर हे 45 डिग्री पासून आणि थंडीच्या दिवसामध्ये 20 डिग्री पर्यंत आपल्याकडचं टेम्परेचर येत असतं. थंडीच्या दिवसामध्ये ह्याच्यामध्ये कडकपणा येत असतो. हा पाईप पूर्णपणे हार्ड होत असतो आणि हार्ड झालेला पाईप जो आहे तो आपण ह्याच्यावर गरम पाणी टाकलं पाहिजे आणि मग नॉर्मल टेम्परेचरला किंवा फ्लेक्झिबिलिटी आल्यानंतरच ते गाईला लावलं पाहिजे. पण मित्रांनो, क्लस्टर जर आपण जोडला तर गाईचं टेम्परेचर हे एक ठराविक टेम्परेचर असतं. त्याच्यातून येणारं दूध आहे तर ह्याच्यामध्ये फॅट डिपॉझिट होतात आणि ऑटोमॅटिकली एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने चिकटतात की तुमच्या कोणत्याही केमिकलला ते दाद देत नाहीत. आणि आपण थंडीच्या दिवसामध्ये थोडासा आळस करत असतो, पाण्यामध्ये कोमट पाण्यापेक्षा कडक पाणी घेतलं पाहिजे. हे आपल्याला एकतर मिल्किंग मशीन जोडताना सांगितलेलं नसतं किंवा आपण जर असेल तरी आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही डीप करा, चांगल्या पद्धतीने कडक पाणी घ्या, ह्याच्यातून जे फॅट्स आहेत ते रिमूव्ह झालेले पाहिजे. उन्हाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये पूर्णपणे फ्लेक्झिबिलिटी येत असते. एवढी फ्लेक्झिबिलिटी येते की सहजासहजी पाईप असा कुठेही वळतो. कारण वातावरणातलं टेम्परेचर जवळजवळ 40 ते 42 पर्यंत गेलेलं असतं. तर ह्याच्यावर थोडंसं थंड पाणी टाका आणि नॉर्मल टेम्परेचरला आणा तर ह्याची लाईफ वाढेल. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पण तसंच पद्धतीनं कडकपणा आणि हार्डनेसपणा आलेला असतो. कोमट पाण्याचा किंवा एकदम थंड पाण्याचा वापर करा, गरम पाण्याचा वापर करा. सिच्युएशन नुसार आपापला डिसिजन आपण घेऊ शकतो. ती जास्त 1 वर्षापर्यंत ह्याची लाईफ ठरलेली असते. हा फूड ग्रेनचा पाईप असतो. मित्रांनो, जर हा पाईप कडक झाला, हार्ड झाला, त्याच्यावर चिरण्या पडल्या तर हा बदललाच पाहिजे. कारण ह्याच्यातनं दूध हे फ्लो होत असतं. फूड ग्रेनचा पाईप असल्यामुळे हे आपल्या मुलापर्यंत किंवा आपल्या घरातल्या एखाद्या बांधवापर्यंत त्याचं दूध जात असतं. त्याच्यामध्ये फंगल ग्रोथ होते, बॅक्टेरियाची ग्रोथ होते. काही काही वेळेस शेतकरी आमच्या कंपनीत येतात, बघा ह्याच्यामध्ये हा क्लॉ आहे, एवढ्या पद्धतीने ह्याच्यामध्ये फॅट डिपॉझिट झालेले असते की साई आलेले असते. हे उघडलं तर असं डर्टी स्मेल येत असतो. तो क्लीन करण्याची सुद्धा इच्छा होत नाही. एवढं घाण पद्धतीने शेतकरी हे ट्रीट करत असतात. मला सांगायचं काय होतं मित्रांनो, की हा जो क्लॉ आहे तो पूर्णपणे स्वच्छ करावा, पाईप स्वच्छ ठेवावी. आणि जर तुमची पाईप अशा पद्धतीने काळी झाली तर शेतकरी येतो आणि म्हणतो की आमचा पाईप बसवायला आम्ही बरेचसे ह्या क्लॉला प्रयत्न केले परंतु तो बसला नाही. 1 फूट पाईप कट केला परंतु तो पाईप बसला नाही. तर आपण काय करतो की शेतामध्ये पीव्हीसी पाईप गरम करतो, आपल्या विस्तावावरती किंवा आपल्या जाळावरती धरून तो गरम केला जातो चारी बाजूनी आणि त्याचं सॉकेट केलं जातं किंवा इन्सर्ट केला जातो. तर मित्रांनो, तो कन्सेप्ट ह्याच्यामध्ये यूज मध्ये येत नाही. कारण हा पाईप जो असतो तो 16 mm जाडीचा असतो, इंटरनल बोर 14 mm चा असतो आणि 2 mm जो आहे तो गरम करण्यासाठी खूप वेळ जातो. जर तुम्ही विस्तवावर पकडला किंवा जाळामध्ये जर पकडला तर सहजासहजी हा प्लास्टिक जो आहे तो फूड ग्रेनचा असल्यामुळे हा एवढ्या फ्लेक्झिबल होत नाही की त्याच्यामध्ये तुमचा हा क्लॉग इझिली बसेल. तर काय केलं पाहिजे? काय करायचं की तुमच्या घरामध्ये कोणतंही साधन असू द्या, स्टोव असू द्या किंवा गॅस असू द्या, शिगडी असू द्या, इलेक्ट्रिक शिगडी असू द्या, त्याच्यावर तुम्ही पाणी गरम करत ठेवा. पाणी पूर्णपणे उकळल्यानंतर हा जो तुम्ही नवीन आणलेला जो पाईप आहे त्याचं 1 ते 1.5 इंच टोक तुम्ही त्या उकळत्या पाण्यातल्या भांड्यामध्ये पकडा. 5 ते 10 मिनिटापर्यंत वेट करा, पूर्णपणे बाहेर काढा, थोडंसं दाबून बघा. तर हे पूर्णपणे फ्लेक्झिबल आणि इलिस्टेबल झालं असेल तर ते बाहेर काढा. ह्याला काढल्यानंतर जो तुमचा जो क्लॉ आहे, तुमचा जुना असू द्या किंवा नवीन आणलेला क्लॉ असू द्या, याला थोडंसं ऑइल लावा. जे आपल्या घरातलं लुब्रिकंट ग्रीस असेल म्हणा, वॅसलिन असेल
किंवा खोबरेल तेल असेल, लावा आणि पुसून काढा. आणि नंतर जो आत्ता गरम केलेला पाईप आहे पाण्यामध्ये तो ह्याच्यामध्ये उपचा. जो कॅच झालेला हे आहे ते 100% कॅच होईल, हो सहजासहजी निघणार नाही. तर मित्रांनो एवढंच काळजी घ्यायची, चिरण्या पडेपर्यंत किंवा खराब पाईप होईपर्यंत पाईप तुम्ही बदलावा लागेल अशा पद्धतीची सिच्युएशन ठेवा. तो बदलावाच लागतो. जर तुम्ही त्याच्यावर परिणाम होईपर्यंत तो खराब दिसेपर्यंत जर ठेवला तर तुमचा स्वच्छ मिल्किंगचा कन्सेप्ट दूर हो म्हणजे कधीच साध्य होणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आमच्या यूट्यूब चॅनलवर नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आमचा हा चॅनल सबस्क्राईब करत असताना याला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत, कारण हा चॅनल पूर्णपणे फ्री आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण एक नवीन विषय घेऊन येणार आहोत. नमस्कार, धन्यवाद.